इथे मात्र आमचे व्हिडिओच्या माध्यमातून चित्रीकरण करणाऱ्यांना मित्रांनो त्रास होतो, थोडंसं खाली बसलं तर बरं होईल. जिथे जिथे त्रास होते तिथे तिथे खाली बसलं. चित्रीकरणासाठी त्रास होतोय ही मात्र सगळ्यांना विनंती असेल. एक अंतिम सामना आहे. आपण कदाचित कितीही वाजले असतील तरी अनेक जण मित्रांनो घरून कबड्डी स्पर्धा पाहत असतात. हे अनेक वेळेला आम्हाला मेसेज देखील येत असतात. अनेक वेळेला अगदी आपण विचार करतो 3, 3:15, 3:30ला कोण बघत असेल, परंतु आम्हाला मेसेज येतात. एखादी जर अडचण झाली, एखादा आवाज येत नसेल किंवा चित्र क्लिअर नसेल तर आम्हाला मेसेज येतात, अरे असं असं होतंय. म्हणजेच काय, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत घरून बघणारे देखील अनेक कबड्डी रसिक आहेत. आता देखील आपण जरी व्ह्यूअर्स पाहिले तरी पण असतील. हे मात्र कबड्डीचा नाद वेगळा, कबड्डीचा खेळ वेगळा आहे. आता मात्र अंतिम सामन्यामध्ये आपण जय बजरंग रोहा वर्सेस वादळ खारीकवाडा या दोन संघांना पाहतोय. 4-0 असा मात्र या ठिकाणी गुणफलक लागलेला पाहतोय. सुंदर खेळ आहे. जय बजरंग रोहा हा रायगड जिल्ह्यातील एक नामांकित संघ आहे. या वर्षीच्या दृष्टिकोनातून आपण मागील काही 2-3 वर्षामध्ये गेलो तर जिथे कबड्डी तिथे बजरंग रोहा हा अंतिम 4 मध्ये आहेच. सुंदर सुंदर खेळ. 1, 2, 3, 4, 5 एक 5 गुण मात्र एका चौथाईमध्ये या ठिकाणी टिकले. अर्थात जय बजरंग रोहा संघाचा राकेश गायकवाड मित्रांनो पोलीस कबड्डीचा फायदा देखील मित्रांनो अनेक वेळेला आपल्याला होत असतो. मग विविध माध्यमातून विविध रूपानं कबड्डी आपल्याला कोऑपरेट करत असते. अर्थात आपल्याला देखील सहकार्य करत असते. असा हा खेळ कबड्डीचा आहे. 10-0 असा मात्र गुणफलक निश्चितपणे या ठिकाणी लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. असं काही नाहीये. कबड्डीच्या पूर्वार्धात जरी काही गुण कमी असले तरी सुद्धा उत्तरार्धात हे गुण वाढू शकतात. ही एक आशा आहे. विचार बदलले की निश्चितपणे खेळ बदलतो. मनाची तयारी झाली की ऑटोमॅटिकली शरीर देखील आपल्याला त्या मार्गाने घेत असतं. आणि तसाच खेळ मात्र या उत्तरार्धात होणार का? कारण आताच खेळ सुरू झाला आहे. काही प्रेक्षक मात्र नक्कीच कदाचित अनेक वेळेला मित्रांनो आम्ही प्रत्यक्षदर्शी अनेक सामने अंतिम सामने पाहत असताना आमच्या लक्षात येत असतं. मग अशी जर या ठिकाणी गुणफलकावर जर भूमिका असेल तर काही रसिक प्रेक्षक वर्ग कुठेतरी पाठ फिरवत असतो. मग अगदी काही क्षणामध्ये रस्त्यावर जातो ना जातो पुन्हा फिरतो, कारण गुण फिरलेले असतात. कदाचित अशी जी भूमिका या ठिकाणी येऊ शकतं. त्यासाठी खेळाडूंमध्ये देखील सकारात्मक दृष्टिकोन हवा आहे. एकदा की मी पडलो मित्रांनो, पडण्यात अपयश नाही तर पडून राहण्यात अपयश आहे, हे मात्र लक्षात घ्या. म्हणून जो पडलेला आहे त्याने उठायचं आहे, त्याने धावायचं आहे. मग यशस्वीता निश्चितपणे आपल्या मागे धावत असते. हे मात्र निश्चित आहे. या कबड्डी क्षेत्राच्या निमित्तानं नक्कीच आपल्याला सांगेन, आपल्याला भविष्य आहे. आपल्या भावी जीवनात देखील जर यशस्वीतेकडे वळायचं असेल तर आपल्याकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. एक सकारात्मक दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. मी हे करू शकतो, मी हे करेन, ती माझ्यामध्ये तेवढी कुवत आहे, तेवढी माझ्यामध्ये ताकद आहे, तेवढी माझ्यामध्ये हिंमत आहे. हे ज्यावेळेला स्वतःच्या मनाला सांगाल ना त्यावेळेला आपलं अंग अगदी शहार निघतं आणि कबड्डी खेळण्यासाठी सज्ज होतं. आणि त्यालाच म्हटलं जातं कबड्डी. कारण आतापर्यंत एक चांगला खेळ ज्या खेळाडूंच्या माध्यमातून होत गेला आणि तोच संघ अंतिम सामन्यामध्ये पोहोचला तो म्हणजेच वादळ खारीकवाडा. खऱ्या अर्थाने कबड्डीचं वादळ म्हणायला हरकत नाहीये. रायगड जिल्ह्यातील नामवंतांमध्ये खऱ्या अर्थाने या संघाचा नामोल्लेख नेहमीच केला जातो. मुरुड तालुक्यामध्ये देखील प्रामुख्यानं प्रसिद्ध असणारा नामांकित असणारा संघ म्हणून अर्थात वादळ खारीकवाडा. आणि याची आपल्याला पाहायलाच मिळालं. प्रत्यक्षदर्शी ही घटना मात्र आपल्याला पाहायला मिळेल. हे प्रसन्न मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. अनेक मोठमोठ्या संघांना चारीमुंड्या चीज करत अंतिम सामन्यामध्ये दाखल झालेला हा खारीकवाडा संघ आज मात्र प्रत्यक्षदर्शी आपण अंतिम सामन्यामध्ये पाहायचं आहे. एक गुण निश्चितपणे आपल्या संघासाठी. आता मात्र खोललाय थर्ड रेट साठी या ठिकाणी पाठवलं गेलंय. आपल्या संघाचा कदाचित विश्वास भस्मावर असेल
कारण भस्मा देखील एक रायगड जिल्ह्यातील नामांकित खेळाडू आहे. अनेक स्पर्धा खेळलेल्या आहे, अनेक वेळेला यशस्वी ठरलेला आहे. ओके ठीक आहे. असेल तर देणार, असेल तर घेणार, हे मात्र नक्कीच पुन्हा एकदा यशस्वी ठरले. प्रीतम मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या स्पर्धेमध्ये देखील यशस्वी झाला. प्रीतम खरंच सुंदर खेळ तू या ठिकाणी केलास, उत्तम खेळ. आता मात्र मोरीबा बारा 4 असा गुणफलक आहे. ही ताकद मात्र आपल्याला द्यायची, ही हिंमत त्यांच्यामध्ये भरायची. कारण अनेक वेळेला प्रेक्षकांच्या माध्यमातून देखील आपल्या खेळाडूंमध्ये हक्कीचं बळ मात्र येत असतं. मग टाळ्यांच्या माध्यमातून असेल, प्रोत्साहनाच्या माध्यमातून असेल. हो हो एक जबरदस्त षटकार ओंकार मेस्त्रीच्या माध्यमातून मी मगाशीच म्हटलं होतं मित्रांनो, पूर्वार्धात झालं नाही तरी उत्तरार्धात होऊ शकतं. ही आपल्यामध्ये पॉसिबिलिटी हवी आहे, हा आपल्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन हवा आहे, ही आपल्यामध्ये ऊर्जा हवी आहे. आणि हीच ऊर्जा खऱ्या अर्थानं ओंकार मेस्त्री यानं करून दाखवली. सुदर्शन भनगे यांकडून रोख 100 रुपये. अजून अर्थात ओंकार मेस्त्री आपल्यासाठी एका उत्तम खेळासाठी, चांगल्या खेळासाठी एका चढाईमध्ये 6 गुण. विकी मेस्त्री यांकडून 100 रुपये. अजून रोहन नाईक नागाव ग्रामपंचायत सदस्य 500 रुपये. एकूण 700 रुपयांचं बक्षीस अर्थात ओंकार मेस्त्री आपल्यासाठी आलेला आहे. खूप छान खेळ, अतिशय उत्तम, रोमांचकारी. कारण खेळ आपण 10 वर आणून ठेवला, 12-10 असा गुणफलक मात्र या ठिकाणी लागलाय. पुन्हा एकदा आता मात्र रोजित माली, 2 उत्तम दर्जाचे चढाईपटू आपण पाहतोय. एक चांगला खेळ दोनही खेळाडूंच्या माध्यमातून आज या ठिकाणी होत असताना पाहतोय. प्रीतमनं देखील चांगला खेळ केलाय. एक क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून देखील दोनही खेळाडू चारीकडे उत्तम खेळ केला. आता मात्र रोजित माळी वाहत होतो. एक संघामध्ये जीव ओतण्याचं काम हे देखील मित्रांनो प्रत्येक खेळाडूंकडून होत असतं. आणि तेव्हाच खऱ्या अर्थात जिवंतपणा या खेळामध्ये येत असतो. कारण मग जे जाणारे होते ते गेले, मात्र त्यांना हा खेळ पाहायला नाही मिळाला. म्हणून अंतिम क्षण आहे, अगदी केव्हा बदलेल, कधी बदल होईल हे मात्र सांगता येत नाहीये. मात्र विराज एक अंतिम सामना खेळवण्याचा सन्मान मात्र प्रवीण कदम, अच्युत आणि माळी सर या तिघांना मात्र या ठिकाणी मिळतो. ते देखील मित्रांनो तितकंच महत्वाचं असतं. हा देखील एक सन्मानाची बाब आहे, ही देखील एक सन्मानाची गोष्ट आहे. उपस्थित सर्व रसिक प्रेक्षक वर्ग आपण देखील खऱ्या अर्थानं राजेश वस्मा हे खेळाडूला मात्र पाठवलं जातं. काहीशी आशा मात्र राजेश वस्मा या खेळाडूवर असते. मग कधी मारला, कधी नाही मारला, कधी मी मारलाय अशी देखील भूमिका असते. मग अशा वेळेला आता मात्र क्या बात आहे, होत्याचं नव्हतं व्हायला मित्रांनो वेळ लागतो. ज्याचा खेळ सुंदर तो सुंदर, ज्याचे प्रयत्न चांगले असतात त्याला देखील यश मिळत असतं. कारण आतापर्यंत अनेक ठिकाणी अंतिम विजेता ठरलेला हा बजरंग रोहा संघ मित्रांनो. बजरंगाची ताकद ही या रोहा संघामध्ये आहे. अनेक वेळेला अबाधित राहिलेला, अजिंक्य ठरलेला बजरंग रोहा संघ आता मात्र यश आणि अपयश या दोन बाजू आहेत. कधी यश मिळणार, कधी अपयश मिळणार.
कारण आम्ही नेहमी सांगतो दुःखाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाची हिरवळ मित्रांनो मिळत नसते. मग त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. पुढे तर दुःख असतं आणि त्याच्यानंतर सुख असतं, सुखानंतर दुःख, या गोष्टी सातत्यानं सुरू असतात. हे कालचक्र आहे आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सगळेच असतो. पाहायचं मात्र आजची ही कबड्डी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी, अर्थात आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये यशस्वी होण्यासाठी कोणता संघ आपली सलामी देणार? 55,000चा प्रश्न आहे आणि निश्चितपणे अगदी काहीच कालावधीमध्ये या ठिकाणी हा प्रश्न मात्र निकाली लागणार आहे. 55,000 असतील, 33,000 असतील, 22,000 असतील आणि अजून एकदा 22,000 असतील. अशी पहिली मोठी रकमेची स्वरूपातील ही बक्षीस नक्कीच 4 संघांमध्ये वाटली गेली आहेत, परंतु अंतिम 2 बक्षीस मात्र या ठिकाणी शिल्लक आहे. मग त्याच्यावर नेमका कोणाचा हात असणार, हे कोणाच्या कर्तृत्वाने या ठिकाणी सिद्ध होणार आणि कोणाची मालकी मात्र त्या ठिकाणी लागणार. सामना 14-12 असा या ठिकाणी थांबलेला आहे. पुन्हा एकदा विराम. 14-12 म्हणजे अधिक पण नाही आणि कमी पण नाही. तसं फार कमी गुणांची आखाडी आणि पिछाडी आपल्याला पाहायला मिळते. कारण कसं आहे, असेल हरी तर देईल खटल्यावरी. मित्रांनो, असं कधीच मिळत नसतं. म्हटलं जातं ना मराठी भाषेमध्ये, आता अजून एक म्हण आहे की म्हणत आहे, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. म्हणजेच त्या पुढच्या कथा, दंतकथा या सगळ्या बाजूला ठेवल्या तर निश्चितपणे आपल्याला प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी मैदानामध्ये उतरल्याशिवाय, आमचा अनेक चाहता वर्ग असतो, कधी कबड्डी खेळलेला देखील नसतो, परंतु भूमिका मात्र ताठ असते. अरे तुला ते करायला काय सांग, ते गुण का गेले. परंतु खेळताना देखील प्रत्येक खेळाडूला आपला संघ जिंकावा हेच वाटत असतं. कधीही कोणत्याही खेळाडूला आपला संघ पराभूत व्हावा हे कधीच वाटत नसतं. परंतु घटना दुर्घटना ठरलेल्या असतात, त्या वेळेला होत असतात. परंतु आपलं कर्तृत्व मात्र आपण सिद्ध करायचं, दिलेली जबाबदारी पार पाडताना मात्र चुका होत असतात. आणि अशाच प्रकारची हे पकड. सामना मध्यंतरासाठी थांबला, मात्र मध्यंतरासाठी सामना थांबलेला असताना कुठेतरी एका गुणांची प्लस आणि मायनस मात्र त्या ठिकाणी राहिला. कोणता तरी एक संघ एका गुणाने आघाडीवर आहे आणि कोणता तरी एक संघ एका गुणाने पिछळे. योग्यजी जयस्वाल आपला देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. जवळपास वाटत होतं सुरुवातीला कदाचित सामना एकतर्फी होऊ शकतं, परंतु तसं काही घडलं नाहीये. कारण सुरुवातीला 0-10 वर सुद्धा होतं, परंतु देवतारी त्याला कोण मारली. इथे मात्र तारलं. इथे आजूबाजूचा अनेक रसिक प्रेक्षक वर्ग देखील खऱ्या अर्थानं ज्या संघाच्या बाजूने आहे तो संघ म्हणजेच वादळ हरिकवाडा. हरिकवाडा संघाच्या बाजूने 13 आणि जय बजरंग रोहा संघाच्या बाजूने 14 असा हा एक आदर्श संघ खऱ्या अर्थानं बजरंग रोहा आहे. आम्ही अनेक वेळेला ह्या संघाला पाहत असतो आणि एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून होत असतो. सर्व खेळाडू हे अष्टपैलू आहेत आणि नक्कीच ते प्रत्येक ठिकाणी मित्रांनो व्यक्त होत असतात. मग कुमार गट असेल, प्रौढ गट असेल किंवा किशोर गट असेल, ते कधी व्यक्त झाले नाहीत असं कधीच झालं नाहीये, कोणत्याच सत्रामध्ये झालं नाहीये. मग कुठे कबड्डी स्पर्धा असेल, आज मात्र त्यांना सामना करावा लागतोय तो या ठिकाणी स्थानिक संघ अर्थात यजमानी संघ, तो म्हणजेच वादळ हरिकवाडा. निश्चित वादळ म्हणायला हरकत नाहीये, नावाप्रमाणेच आपला खेळ आहे. ओंकार मिस्त्री चढाईच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. आपल्याला ठाऊक असेलच, सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी 5,000, उत्कृष्ट चढाईसाठी 5,000, उत्कृष्ट पकडीसाठी 5,000, पब्लिक हिरोसाठी 2,000 अशी या ठिकाणी वैयक्तिक स्वरूपातील देखील बक्षीस आदरणीय दिलीप कडे यांच्या माध्यमातून देण्यात आली. राज मोरे सुंदर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील होतो.
अनेक खेळाडूंची हेअरस्टाईल देखील आपण मित्रांनो पाहत असतो, ते देखील पाहण्यासारखी असते. प्रत्येकानं आपापल्या परीनं कशा पद्धतीनं इम्प्रेसिव्ह खेळ आपल्याला देखील मैदानात कशा प्रकारे इम्प्रेशन वाढवता येईल असे देखील अनेक आपण हेअर कटिंग देखील पाहत असतो. आज देखील आपल्याला पाहायला मिळतं एक वैयक्तिक स्वातंत्र्य असतं, नीटनेटकेपणा देखील त्याच्यावर अवलंबून असतो. कारण अनेक वेळेला ज्या येत असतो ना त्यावेळेला हाताची नखे किंवा डोक्यावरील केस हे कमी करून येत असतो, तरच तो या मैदानावर खऱ्या अर्थाने एक खेळाडू म्हणून शोभत असतो. हे देखील काही कबड्डीचे काही प्रोटोकॉल्स आहेत, ज्या नियमांची अटी आहे त्यांना अनुसरून हा खेळ मात्र मित्रांनो होत असतो. सुंदर. पुन्हा एकदा आपण गुणफलकाकडे वळतोय, तर अर्थात 14-15 असा गुणफलक मात्र लागलेला आहे. पुन्हा एकदा भस्मा राजेश भस्मा, एक उंच प्राय, पायामध्ये देखील तितकीच चलाकी आपण या भस्मा खेळाडूच्या कडे आपण पाहतो. त्याला देखील अनेक खेळाडूंचा अनुभव एक सुंदर लाटेने घडी टिपण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला गेलाय. दीपेशला मात्र त्या ठिकाणी बाद केलाय. अगदी पेनड्रॉप सायलेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय शांत असं वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी सकाळच्या 4:08 सुरू असलेला खेळ ज्याचं नाव कबड्डी असं म्हटलं जातं. आणि खरोखर धन्यवाद देणार आहे, अजून देखील मोठ्या गर्दीनं या ठिकाणी हा रसिक प्रेक्षक वर्ग थांबला आहे. आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील क्रिकेट 11 या यूट्यूब चॅनलवर ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा दाखवण्यात आलेली आहे. त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत, कारण आपण देखील अविरतपणे या ठिकाणी चित्रीकरणाचं काम आपल्या माध्यमातून करत आहात. कोणी उजव्या बाजूनं, कोणी डाव्या बाजूनं, कोणी समोरून, कोणी मागे असं या ठिकाणी चित्रीकरणाचं काम सुरू आहे. हे देखील मित्रांनो सेवा. 16 आता मात्र समसमान गुणांवर आलेले आहेत. इकडे सुद्धा 16 आहेत, तिकडे सुद्धा 16 आहेत. 16 म्हणजे अंक वाढलाय आणि हा अंक वाढलाय दोनही बाजूने वाढलाय, म्हणजे खेळ चांगला झाला. सुरुवातीचे खेळे आपण पाहायचो 1, 2, 2, 3, 3च्या वरती जास्त जात नव्हते अंतिम सामने. अगदीच एखादा कमकुवत संघ असेल तर मग मोठी आघाडी आणि पिछाडी दिसायची. मात्र या थर्ड रेट पासून मात्र खेळामध्ये वाढ झाली, कारण तिसरी चढा ही खऱ्या अर्थानं आपली करत किंवा मारायची घेऊन येत असते, ती निकालाच पात्र ठरत असते. अशी ही कबड्डी स्पर्धा. तर ह्या स्पर्धेसाठी ज्यानं आम्हाला सहकार्य केले अशा सर्वांचा आम्ही मनापासून धन्यवाद देणार आहोत. पुन्हा एकदा भस्मा या ठिकाणी कुठेतरी गुण मिळवण्याचा दावा मात्र करत असताना मात्र निष्फळ या ठिकाणी प्रयत्न मात्र ठरत आहे. 16-16 अजून देखील आपण थांबलेलो आहोत. अपेक्षा आहे हीच मात्र अपेक्षा आहे, मात्र तसं होणार का? प्रयत्न हे शेवटपर्यंत मित्रांनो आपल्याला करावंच लागत असतं. मित्रांनो आज व्ह्यूज अजून देखील आपण युट्यूब चॅनलवर आहेत, म्हणजे अजून देखील 250 लोक या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा पाहतात. मी मगाशीच म्हटलं होतं की जरी आमच्या या ठिकाणी चित्रीकरण करणाऱ्या आमच्या माणसाला आमच्या या ठिकाणी सहकार्याला अडथळा निर्माण होत असेल तर तो अडथळा दूर करा, कारण घरी बसून सुद्धा ही कबड्डी स्पर्धा पाहणारे खूप आहेत. अगदी शेवटपर्यंत पाहणारे असतात. नाईलाज असतात. जो तारक कोणी ठरणार का? कोणी तारक कोणी मारक असतो, कोणी तारणार असतो, कोणी मारणार असतो, मग कोणीतरी हरणार असतो. मग तर हरायचं कोणालाच नाहीये, जिंकायचं तर प्रत्येकालाच आहे. मग जिंकायचं कसं? त्यासाठी नवीन अक्कल आणि शक्कल मात्र या ठिकाणी लढवली जाते आणि मग अशा पद्धतीने विकेट घेतली जाते. अशा पद्धतीने मात्र गडी बाद केला जातो. याला सुद्धा शक्कल म्हटलं जातं आणि लढवलेली अक्कल असते. या दोनही गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे, तरच आपण कुठेतरी जिंकू शकतो. ही भावना आपल्या हितचिंतनामध्ये निर्माण होत असते, तयार होत असते. त्यांना सुद्धा कुठेतरी आशा आहे, एवढा वेळ थांबलोय, काहीतरी घेऊन जायचं तर मोठंच काहीतरी न्यायचं, हे देखील त्यांना वाटतंय. मग मोठं म्हणजे
म्हणजे काय, आज इथं फक्त मोठं नाहीये, इथं मोठ्यापेक्षा मोठं म्हणजेच भव्य आहे, जे 55,000 आणि याचं सर्वश्रेय अर्थात हे त्याचे पुरस्कृते आदरणीय दिलीप शेठ भोईर, छोटम शेठ आहे. कबड्डी स्पर्धांसाठी हा म्हणताना निश्चितपणे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेणाऱ्याने देणाऱ्याचे घेता घेता हातही घ्यावे. अशा प्रकारची भूमिका निश्चितपणे अनेक ठिकाणी मांडत असताना आज देखील या ठिकाणी आपण त्यांचं एक महाकाय रूप पाहिलं. मी आयोजकांना देखील धन्यवाद देणार आहे. आपण केलं म्हणून झालं आणि तुम्ही देखील सांगितलं आज मैदानाची व्यवस्था देखील करणं एवढं सोपं काम नाहीये, कारण प्रॉपर त्या ठिकाणी अनेक संघ खेळत असतात. एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा. गुणफलकाकडे पाहिलं तर 17-18 असा गुणफलक मात्र निश्चितपणे या ठिकाणी लागलेला दिसतोय. मग या 17-18 मध्ये नेमकं भविष्य कोणाचं? नक्की भाग्यवान कोण? भाग्यावर नशीब ठेवणारे आपण नाही आहेत. आपण खऱ्या अर्थानं कर्तृत्वावर विश्वास ठेवणारे लोक. मग कर्तृत्व कोणता संघ सिद्ध करणार आणि ह्या एका भव्य आणि दिव्य कबड्डी स्पर्धेचा खऱ्या अर्थानं अंतिम विजेता संघ ठरणार? सुंदर. पुन्हा एकदा 1-8 म्हणजेच 18-18 बोनस 19-18. आता पहा, आता मात्र पलीकडे गेले, म्हणजे अलीकडे पलीकडे आणि तशाच माध्यमातून अर्थात तशाच साठी विराट शिवाजी. हा, अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा, नदी भर अली चंद्रभागा. तर अलीकडून यायचं पलीकडे न्यायचं, त्यासाठी देवाचा धावा मात्र अनेक जण बाहेरून करत आहेत. पांडुरंगाचा धावा करत आहेत, आपल्या देवांना देखील बोलवत आहेत. देवा आम्हाला यशस्वी होऊ दे ही मनोमन धारणा करून खऱ्या अर्थानं या कबड्डी स्पर्धेचा शेवट देखील होणार आहे. पाहायचं आहे, 1 गुण प्लस आणि 1 गुण मायनस आहे. टाइमपास चढाई ज्याला म्हटलं जातं. आता मात्र आपल्या संघाची जबाबदारी घेणार कोण? मित्रांनो, असाही एक जबाबदार पर्सन असतो आपल्या संघामध्ये, तो म्हणजे संघाचा कर्णधार, ज्याच्यावर संपूर्ण संघाची मदार अवलंबून असते. आणि आता मात्र राजमोरे आपल्या विश्वासाचं पात्र ठरतो. एक पद्धतीने पुढे मात्र टिकला जातो. आता मात्र 19-19 काय घडतंय काय बिघडतंय या दोनही गोष्टी महत्वाच्या आहेत मित्रांनो. चढाई बहादूर संघाच्या बाहेर अर्थात मैदानाच्या बाहेर आता मात्र 20-19 जातो. आता मात्र 19-19 चषक कोणाच्या गावात जाणार? हा मात्र एक यक्ष प्रश्न आपल्या समोर उभा. या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात आपल्या समोर येणार, परंतु हा प्रश्न किती वेळ पडून राहणार? अगदी शेवटचा मिनिट आमचे किशोरवाले देखील डिक्लेअर करतात की किती वेळ आपल्याला वाट पाहायला लागणार. स्वतःच्या वाटेवर जाणारे, मळलेल्या वाटेवर जाणारे अनेक असतात मित्रांनो. स्वतःची वाट स्वतःला निर्माण करायची असते. ही वाट जर आपल्याला खऱ्या अर्थानं चिरकाला टिकणारी करायची असेल तर आपल्याला महाकाय पराक्रम आज या ठिकाणी करावा लागणार आहे. आपलं अस्तित्व स्वतंत्र जर या जिल्ह्यामध्ये टिकून ठेवायचं असेल, अनेक रसिक मनावर खऱ्या अर्थानं अधिराज्य गाजवायचं असेल तर मात्र अंतिम सामना कोणत्या तरी एका संघाला आपल्या बाजूने घ्यावाच लागणार, म्हणजेच अनंता पकड राहणारा चिरकाल आपण अनेकांच्या मनात राहणार. या मुरुड तालुक्यातील अनेक कबड्डी चाहत्यांच्या मनावर आपण आपला खेळ बिंबवणारा.
19-20 असा गुणफलक मात्र मित्रांनो या ठिकाणी आपण निश्चित पाहतोय उत्कंठा वाढवणारा खेळ, हृदयाची थडथड वाढवणारा खेळ. आपण मात्र तयारीत राहा, कारण काही होऊ शकतं. थंडीचा मौसम आहे, थंडीची वेळ आहे. प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं या सामन्यानं उभं केलंय. मित्रांनो हे उभं नाहीये, ही खऱ्या अर्थानं दोनही संघांना दिलेली सलामी आहे, जी उभं राहून या ठिकाणी रिस्पेक्ट दिला जातोय या दोनही संघांचा. राज मोरे मात्र खऱ्या अर्थानं या ठिकाणी रचीला पाया